गोदा, आवरलं का तुझं? हे लुगडं घे, नेस. मेणा येईल आता. आई, आज मला फासातून मोकळं झाल्यासारखं वाटतंय. जिकडचं माणूस तिकडे बरं. आई, मी म्हणत होते की आता काहीही बोलायचं नाही, पुढे चालायचं. अगं, आपल्या माणसाच्या चुका आपण पाठीवर घ्यायला शिकायला हवं. बघितलंस ना, लोक तोंडाला येईल ते बोलतात. अगं, रात्री अपरात्री यांना दरदरून घाम फुटत होता. काल रात्री झोपले आरामात. आई, माझं ऐकून तरी घे एकदा. तुला जे काही बोलायचंय ना ते आता भगवंताला सांग. तो बघत असतो. अगं, अधूनमधून पोथी ऐकावी. तू बुधभूषण म्हणतेस, पण काही खरं नाही. सीता स्वयंवर ऐकावं, द्रौपदीचं आख्यान वाचावं. केवढे भोग आले त्यांच्या वाट्याला. एवढं वस्त्रहरण झालं पण डगमगली नाही ती. अगं, एवढंच नाही, सापाची चुंबळ आणि वाळूचा घडा करणारी रेणुका माता, केवढं सत्व तिचं. पण दोष आलाच तिच्या नशिबाला. मुलाच्या हातून मरण आलं. पण आज लोक त्यांचेच गोडवे गातात हो. दिवस सरतात अगं. दुःखाला दुपारचं ऊन समजावं. जातं लगेच मावळतीला. आनंदाने राहावं. यांच्यात दुसरा कुठलाही वाईट गुण असता नाही तर मी तो सहन केला असता. वाटेल ते सोसलं असतं. पण स्वराज्याशी बेईमानी नाही खपत मला. गोदा, स्वराज्य सांभाळायला रायगड खंबीर आहे. तू तुझा संसार सांभाळ. उणदुणं विसरून जा. जावई बापू म्हणत होते 7 मजली माडी बांधून म्हण. नकोय मला 7 मजली माडी. मी झोपडीत राहीन, मेहनतीची मीठ भाकर खाईन, नंदनवन फुलवीन त्यात. पण मला हरामाचं काहीही नकोय. आणि बुधभूषण मध्ये म्हटलं, पुरे झालं तुझं बुधभूषण. कधी कळणार आहे तुला? अगं, आपल्या माणसाला जे आवडेल ना ते बोलावं, ते बघावं. त्यांनी जर पौर्णिमेच्या रात्री म्हटलं ना की हा सूर्य आहे, तर म्हणावं हो, आज चला, उन्हाचा चटका लागेल. काय जातंय आपलं? अगं, कशाला हुज्जत घालायची चंद्र सूर्यावरून? आपल्याला काय ऊन बांधून ठेवायचंय की चांदणं गाडग्या मडक्यात भरून ठेवायचंय? गोदाची आई, जावई बापू आले वाटतं, बघते मी. आणि हो, हा दागिन्यांचा डबा तुला माझ्याकडून घे. त्याच्या कृपेने इथे कसली ददात नाही. आणि हसत जायचं आता. तयार हो, आले. गोदावरी सासरी जाईल ना आज. पण बरं झालं, बिचारी कुढत होती इतके दिवस. येसू तिचा नवरा स्वार्थी, खोटाडा, लबाड आहे आणि नेमका तोच तिच्या नशिबात आला. गोदावरीला स्वराज्य, रायगड याविषयी अप्रूप. आऊसाहेबांवर, आबासाहेबांवर निस्सीम भक्ती आहे तिची. हो ना, परवा तर नेताजी काकांनी दिलेल्या 32ची आठवण सांगत होती. तिला अजूनही लक्षात आहे. पण तिच्या नवऱ्याला मात्र तिचं कौतुक नाही. असं सुख सगळ्यांच्या नशिबात नाही येत येसू. पण तुम्ही गोदावरीच्या नवऱ्याच्या बाबतीत खूप संयम दाखवला. मग आता शिक्के कटारीचीच आज्ञा झाली म्हटल्यावर आम्ही केली आमची तलवार म्यान. पण बरं झालं, तलवारीनं एक घाव 2 तुकडे होतात, पण इथे 2 तुकडे 1 करायचे होते. तुम्ही शांततेत घेतलं म्हणून ते केदारजी बिचकले नाहीत. युवराज, आता गोदावरीचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला.
आम्हाला तर अनाजी पंतांचे सुद्धा आशीर्वाद हवे. आशीर्वाद तर सगळ्यांचेच मिळतील, पण त्या अगोदर जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन येऊ. आज वाटतंय आम्हाला जाऊन यावं म्हणून. ठीक आहे, जाऊया. आम्ही न्याहारी पाठवतो, पूजेची सगळी सिद्धता करतो. मग तोपर्यंत आम्ही पवनला घेऊन रपेटीला जातो. लगेच माघारी येतो. पण लगेच या हं. एकदा गेलात की दिवसभर नजरेस पडत नाही. तुम्हाला असं नाही वाटत आम्ही तुमच्या आज्ञेत आहोत म्हणून? नाही, तुमच्यावर भरोसा नाही. एकदा बाहेर गेलात की सगळं विसरता. आज नाही विसरणार. हे गेलो आणि हे आलं. बघा हं. वचन. बरं ठीक आहे, वचन नका देऊ, पण लवकर या. आलोच. चंपा, चंपा. गोदाची आई, नीट समजावलं ना पोरीला? हो सांगितलं ना नीट नांदायला? हो, आणि जीव नका खाऊ, खुश दिसते तशी. मग झालंच तर. शेवटी आपल्याला काय पाहिजे? तिचा संसार सुखाचा व्हावा, पोट पाणी पिकावं झालं. दुसरं काय पाहिजे आपल्याला? होईल सगळं चांगलं. पण आता तुम्ही वेडावाकडा शब्द बोलू नका मात्र. नाही बोलणार. काल परवा तिच्यावर हात उगारला, रात्रभर झोप नाही लागली. मला ठाऊक का नाही ते, पण खरं सांगू, आता सगळं मळप दूर झालंय पहा जगदीश्वराच्या कृपेने. हो ना, मलाही तसंच वाटतंय. एखादा योग्य दिवस बघून अभिषेक करून घेऊ, म्हणजे मलाही बरं वाटेल. चला इथे अंगणात ठेवा तो मेणा. मेणा आला, चला. ओ चला, आटपा लवकर. हो 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 हो, जा गोदावरीला घेऊन या लवकर. जा हो. जा, जा. जावई बापू, बोला. झालं गेलं विसरून जा. सुखाने संसार करा. बाकीची कसलीही चिंता करू नका. या सुरनिसाच्या जीवावर बसून खा. बर. पण हो, आनंदाने राहा. जावई बापू, स्वराज्याच्या युवराजांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवलाय. त्याच खांद्याच्या आधाराने संसार उभा करा. आनंदाची बाग फुलवा. चल बाई गोदावरी, मेणा आला बघ. गोदावरी, गोदा, अगं आवरू नकोस काही, मी आवरलंय सगळं. गोदा, गोदावरी. अरे देवा, कुठे जाऊन बसलीये ही? गोदावरी, अगं मेणा आलाय. गोदा, ए गोदा, गोदा, गोदावरी. बरं काय भाकरी तुकडा खाल्ला का बाबांनो? बरं काळजी करू नका, मी बंदोबस्त करतो. पण सावकाश जा, लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि ह्यो जो मेना आहे ना, तो डगमगायचा नाही, याची काळजी घ्यायची. समजलं का? सासरे बुवा, हा? अहो नक जीवाला लावून घेऊ. आणि मला सुद्धा हे सगळं बरं वाटतंय का? आता कसं माझ्या मनातलं बोललात. तुम्ही काहीही काळजी करू नका. आता मी, माझी बायको आणि माझा संसार, आणि वेळ पडली तर माझे सगळे घोडे विकून टाकीन मी. माझंही तेच म्हणणं आहे. घरी राहा, बर. तरणीसाठी बायको आहे. कसं आनंदात राहा. अहो काय लागलं सावरलं तर मला सांगा ना. हो. अहो माझ्या घरी माझ्या जीवावर 10 माणसं जेवतात. त्यात 2 वाढली तर काय फरक पडणार आहे? अहो या सुरनिसाच्या घराचा कोपराही हलणार नाही. तुम्ही आता बघाच मी कसा राहतो. आणि फक्त मीच नाही,
तर गोदावरीला सुद्धा मी आता फुलासारखा जपीन. हो, मलाही तेच वाटत होत. गोदाची आई, अहो आवरलं का? किती वेळ? अहो जरा ऐकता का? काय असेल ते लवकर बोला, उशीर होतोय. गोदावरी नाहीये घरात. हो परसदारात असेल, आपल्या चाफ्याच्या झाडाखाली. नाहीये परसदारी. हो मग आऊसाहेबांच्या दर्शनासाठी गेले असतील समाधीजवळ. बघून आले मी तिकडे, नाहीये. मग कुठे गेली असेल? काय झालं? काही नाही, जावे बापू बसा ना. बसा. हं? इथे आम्हाला आयुष्यातून उठवायला निघालायत आणि इथे बसा म्हणताय? कुठे गेली गोदावरी? असेल इथेच कुठेतरी. इथेच कुठेतरी म्हणजे कुठे? हं? का गेलीये युवराजांच्या महाली? जावे बापू, बस. गोष्टी आमच्या कानावर येत नाही असं समजू नका सासरे बुवा. बघा, तिथेच गेली असेल ती. भलतच काहीतरी बोल नका. अहो येईल ती, आणि ती कुठेही सांगितल्याशिवाय जात नाही आणि जाणार नाही. हो, जाणार नाही म्हणे. हे आमचा सगळा पचका केला. मेणा आणला, बाकी सगळी तयारी केली, पण इथे बघतो तर आमची बायकोच गायब. वा रे वा. गोदाताई गडावर बी गेले नाहीत. चित दरवाजावर घेरेचारी नायकांनी सांगितलं. कुठे गेली असेल ती? तर मला काय माहित तुमची लेक कुठे जाणार ते. अरे देवा, आता हो. काय बायको पण मिळाली आम्हाला. अवखड घोडाच जणू. जेवढं गोंजारायला जावं तेवढं लाथा मारत लांबच पळतीये. जावे बापू, थोडं बसून घ्या ना. नाही तर सुरनिसांची लेक पळून गेली अशी आवई उठली तर आमचं तोंड काळं होईल. हो सासरे भाऊ, तुम्हाला तुमच्या तोंडाची काळजी पडली आहे? अहो, इथे लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय? जावे बापू, बस. हे बघा सासरे बुवा, मी बायकोच्या मागे मागे पळणारा माणूस नाही. आता तिला यायचं असेल तर येईल ती, नाहीतर राहिली तेच थोरा मोठ्यांच्या सावलीत. चला केदारजी. जावे बापू, पाया पडतो तुमच्या. हो असेल इथेच कुठेतरी. थोडी कळ सोसा. कळ सोसा? नाही, त्यापेक्षा सासरबू असं करा, आम्हाला बसवा तव्यावर आणि लावा खाली जाळ. मग आम्हाला बसायला लागतील चटके आणि मग तुम्ही बोलत राहा. जावई बापू, थोडी कळ सोसा, कळ सोसा. वा सुरनेस, वा सासरे महाराज. परसू, आजूबाजूला जिथे वाटेल तिथे बघ. तुम्ही विहिरी बारवा बघा, तिला शोधा. तिला घेतल्याशिवाय परत येऊ नका. धावताना पळताना कुठं दिसली तर तिला गोड बोलून घेऊन या. जा, निघा लवकर. थांबा.
चला माग फिरा आता. येतो की पुढच्या चौकीच्या आंब्यापर्यंत. मग काय आता अर्धा रस्ता येताय का? म्हणालीस तर कापूरवाळापर्यंत येतो. तुम्ही मस्त याल, पण आमची सुनबाई तिकडे वाट बघत असली एकटी. कुणाला बी न सांगता सवरता आलायचा. चला जावा माग. हा माग, शपथ आहे माझी. आधी सुटली मग. बर सुटली, पर सांभाळून जावा, सावध राहा. ठराव आता लहान नाही राहिलो आम्ही, मोठे झालो आहोत. मज 12 हत्तींचं बळ आलं अंगात, पर तेच खुपायला लागलं आता. हे बघा, माणूस जेव्हा मोठा होतो ना, तेव्हाच लोकांच्या डोळ्यात सलायला लागतो. काळजी पोटी किती शंका घेशील. शंका नाही व, पर लोकांच्या नजरा बदलल्यात. तुम्ही देवभाषेत लिहता, परदेशी भाषा बोलता, लढाया जिंकता. लोक तुमच्यासाठी जीव कुर्बान करायला तयार होतात. हे आवडत नाही लोकांसनी. हे बघा, युवराज म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा. झोपताना उशाला तलवार घेऊन झोपत जा. बरं, तेही करू आम्ही. पण आता तू आमची काळजी करू नकोस. तू बिनघोर राहा. वय, तुम्ही बी सावध राहा. येतो म्या. गोदावरी, तुझ्या इच्छे का तर मी केली असती तुझ्या युवराजांची नोकरी. तर काय दिलं असतं त्यांनी मला? अगं, हत्तीला मुठभर गवत देऊन नाही चालत, त्याच्यासाठी लागते अशी गंज. हो, आणि ती गंज तुम्हाला कुठे दिसते? मोगलाईत दिसते. आता काय करणार, आमची नजर कावळ्याची आहे ना. आम्हाला कुठेही दिसते गंज, कुरण. अहो, प्रामाणिकपणाने मिळवलेली स्वराज्यातली शिवराई ती लाख अशरफियांपेक्षा जास्त मोलाची आहे. तुझी शिवराई तुला लखला. कशी असतात ना लोक, जीव वाचवला पण इनाम नाही घेतला. आणि तेच युवराजांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यांनी मोहरा घेतल्या समजलं आम्हाला. कुणाचा श्लोक हा? शंभूराजांचा. त्यांच्या बुधभूषण ग्रंथातील सर्व देव मयी मिशा. खामोश! यापुढे या घरात हे शब्द चालणार नाही. तिकडे युवराज नाही नाही त्या अपशब्दांनी आमची खरडपट्टी काढतात, आणि ही त्यांच्याच शब्दांचे गोडवे गाते. गोदावरी, अभिमान अभिमान वाटायला पाहिजे अशा नवऱ्याचा. माझ्या डोळ्याचं पारणं पिटलं. कावेरी, तू पाहिजे होतीस तू. म्हणजे तुला कळली असते आपल्या जावई बापूंची उंची. अगं बाई, एवढं का? एवढं का म्हणजे मला तर क्षणभर रायगड खुजा झाल्यासारखं वाटलं. खरंच? म्हणजे जावई बापू? अगं, युवराजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. काय सांगताय काय? मग मला खरंच वाटत नव्हतं, पण स्वतःला चिमटाही काढून बघितले तर ते दोघे जुना मैत्रपणा असल्यासारखे बोलत उभे. धन्य झालो हो आपण. काय मग गोदावरी, उद्या सकाळी शंभू राजांचं दर्शन घेऊनच निघायचं ना आपण? तुला नाही, पण युवराजांना माझी किंमत कळली.